नमस्कार, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतो। याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली आहे। सेक्स आणि योगा, सेक्स आणि म्युझिक, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या विषयांवरती आपण सरांचं मार्गदर्शन घेतलंय। आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय निवडलाय आणि या विषयावरती डॉक्टर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरांच्या विविध क्लिनिक्स बद्दल माहिती मिळालेली आहे, पण तुम्हाला एक अत्यंत चांगली खुशखबर देतो, ती म्हणजे डॉक्टरांचं नुकतंच ठाण्यामध्ये नवीन कोरस सेंटर सुरू झालंय। तर तुम्ही ठाण्यामध्ये असाल, मुंबईमध्ये असाल, नवी मुंबईमध्ये असाल किंवा ठाण्याला येऊ शकत असाल तर नक्की ठाणे सेंटरमध्ये तुम्हाला सरांकडून प्रत्यक्ष कन्सल्टेशन तुम्ही घेऊ शकता। दरम्यान या क्षणी देखील तुम्ही सरांचं थेट मार्गदर्शन घेऊ शकता। त्यासाठी करायचं एवढंच आहे, आम्हाला फोन करायचा आहे आणि सर आपल्यासोबत आहेत। ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाची अगदी पॉझिटिव्ह पद्धतीनं नक्कीच उत्तर देतील। त्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 022 हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा नंबर आहे 66843333। त्यामुळे तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, त्या थेट सरांना विचारा आणि अगदी पॉझिटिव्ह पद्धतीनं निशंक होऊन सर तुम्हाला उत्तर नक्कीच देतील। सर, कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं। नमस्कार सर, खरं तर आजचा दिवस हा कोजागिरी पौर्णिमेचा आहे। तुम्हाला सगळ्यात पहिले पूर्ण साम टीव्हीच्या टीम तर्फे आणि माझ्यातर्फे कोजागिरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि सर, आम्हाला कोजागिरीचं नक्की महत्त्व काय असतं हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, कारण की एक सायंटिफिक पद्धतीने ते तुम्ही आम्हाला सांगणार आहात। काय सांगाल? बरोबर आहे सुमितजी, या ठिकाणी पहिल्यांदा सर्वप्रथम जगभरातील सर्व आपल्या दर्शकांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। स्वास्थ्य, हेल्थ आणि त्याचबरोबर तुमचं बाकीचं स्वास्थ्य म्हणजे स्वतःचं शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक देखील। कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते। शरद पौर्णिमा आहे, रास पौर्णिमा आहे। या दिवशी काय होतं माहिती आहे, लक्ष्मीपूजन होतं। या रात्रीच्या वेळामध्ये स्पेशली हे पूजन केल्यानंतर अशी धारणा आहे की अर्थप्राप्ती, सुख, शांती, समाधान आणि हेल्थ हे तुम्हाला मिळतं। त्याचबरोबर स्पेशली या दिवशी दूध घेतलं जातं, स्पेशली खीर दिली जाते। याचं सायंटिफिक रिझन काय की जसा जसा हा मान्सून संपत येतो, शरद म्हणजे काय, शरद ऋतूची सुरुवात होते, या वेळेला तुमची ॲसिडिटी ही खूप वाढलेली असते। ह्या पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या अन्नामुळे ही ॲसिडिटी वाढलेली असते आणि ही कमी होण्यासाठी हे बघा आपल्या प्रत्येक सणाला हे फार मोठं महत्त्व आहे। तर हे दूध आणि हे खीर हे त्या ठिकाणी अतिशय त्याला डिझॉल्व करणारं, कोल्ड आणि ते ॲसिडिटी कमी करणारा पदार्थ मानला जातो। त्याचबरोबर रासलीला म्हणजे श्रीकृष्णाची रासलीला जी आहे या दिवशी त्यांनी ही सेलिब्रेट केलेली आहे या दिवशी। त्यामुळे ह्याला स्पेशली वेगळं महत्त्व आहे। ज्या ठिकाणी तुमचं प्रेम आहे, एक अटॅचमेंट आहे, जिव्हाळा आहे, तुमचं जसं आपण सुखी जीवनाचा मंत्र खरं म्हणजे हा सुरू करण्याचा जो महत्त्वाचा दिवस आहे, ज्यामध्ये की ह्या जोडप्यांनी ह्या सर्वांनी एकत्रित राहून आनंदित राहून हा सेलिब्रेट करावा। आणि ह्या कोजागिरी हा स्पेशली हा बेंगॉलीच्यापासून ओरिजिन झाला आहे, के जागो म्हणजे आपण जागरण करून रात्रीच्या वेळेस हे प्राशन करायचं असतं आणि आपली लक्ष्मी घरात यावी। त्याचबरोबर आपलं स्वास्थ्य, आपली हेल्थ हे सगळं काही मेंटेन राहावं। त्यामुळं एकच सांगेन आपल्या सर्व दर्शकांना की तुमच्या सुद्धा जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र चालू हवा ही अपेक्षा करतो आणि आपल्या दर्शकांकडे जाऊया। नक्की सर, पहिला फोन कॉल आलेला आहे पुण्यामधनं। रामनाथ आपल्यासोबत आहेत। सर, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न तुम्ही थेट सरांना विचारू शकता। हॅलो, हां बोला। हॅलो, बोला बोला बोला। टीव्ही मध्ये ऐकून बोलू नका, मोबाईल मध्ये ऐकून बोला। तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकतात। हॅलो, हां बोला। सर नमस्कार। नमस्कार सर, हा सुखी जीवनाचा जो कार्यक्रम चालवलेला आहे, हो उत्कृष्ट कार्यक्रम चाललेला आहे। व्हेरी गुड, त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन। धन्यवाद।
पुण्यामध्ये जे आपलं क्लिनिक आहे हां. तर ते आम्हाला जर वैयक्तिक आपल्याला भेटायचं असेल हो. तर वार आणि वेळ मी कृपया जर सांगितली तर मला बरं वाटेल. बरं, एक थोडक्यात काही तुमचं शंका काही प्रश्न असेल तर इन जनरल म्हणजे आपल्या प्रेक्षकांना देखील त्याचं एक मला उत्तर देता येईल, विचारू शकता तुम्ही. प्रश्न तसा काही नाही सर, पण प्रथमतः मला भेटायचंय आपल्याला. हो. तर त्यासाठी पुण्यामध्ये आपली वेळ आणि येण्याची निश्चित वेळ जर समजली तर बरं वाटेल. बरं, काही पर्सनल प्रॉब्लेम किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम बद्दल तुम्हाला सल्ला मसलत करायचा असेल, बरोबर आहे? अगदी अगदी चालेल, काहीच हरकत नाही, सांगूया तुम्हाला. स्पेशली शुक्रवारी आपण कोरेगाव पार्क जर्मन विकेला दुपारी 12 ते 4 मध्ये असतो. या वेळामध्ये आपण कन्सल्टेशन इव्हन पुणे जिल्हा परस पेरीफेरीन देखील सगळे येत असतात. हा स्पेशली एकच दिवस काय, कारण आपला प्रोग्राम खूप व्यस्त असतो. ऑनलाईन कन्सल्टेशन आहे, ऑडिओ आहे, मेसेजिंग आहे. स्पेशली प्रत्येकाने आपल्या पर्सनल ज्या समस्या आहेत, शीघ्रपतन, कमजोरी, लहान लिंग, इच्छा होत नाही, बऱ्याचदा मॅरिटल प्रॉब्लेम आहेत, प्युबर्टीचे प्रॉब्लेम आहेत, वयात येतानाचे प्रॉब्लेम आहेत, या सर्व गोष्टीवर त्यांना अतिशय चांगल्या रीतीने मार्गदर्शन मिळेल. यांना नक्कीच काळजी करायची गरज नाही आणि त्या सेंटरला त्यांनी विजिट करावं. नक्की सर. पुढचा फोन कॉल नांदेडवरून आलेला आहे. सोनालीजी आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हां, बोला. सर, कोरोना बरा झाल्यावर सेक्शुअल फिटनेस वाढवण्यासाठी एक्सरसाइज किंवा जिम चालू करू शकतो का? ओके, एक्सलंट सुमितजी, हा माझ्या मेलवर आलेला सगळ्यात मॅक्झिमम प्रश्न आहे. ठीक आहे बाबा, तुम्ही रिकवर झाले, चांगले झाले, छान झाले, मग आता पुढं काय? म्हणजे आणखी नुसतं छान होऊन उपयोग नाही, आपल्याला सेक्शुअली ॲक्टिव्ह व्हायचं आहे. आपल्या रुटीन ऑफिशियल वर्क आहे, सगळ्या कामात आपल्याला फिट व्हायचं आहे. स्पेशली सांगतो, बऱ्याचदा लंग्ज अफेक्ट झाल्यामुळं ऑक्सिजन कॅपॅसिटी जी लंगची असते, बऱ्याचदा दम लागणं आहे, श्वास घ्यायला त्रास होणे आहे, याला रिकवर व्हायला 1 ते 1.5 महिना लागतो. पण प्रोटीनियस डाएट घेतल्यामुळे तुम्ही फिट होऊ शकता. आणि या आजारामध्ये स्पेशली आराम म्हणजे बेडवर पडून राहायचं नसतं. का? कारण डेली आपल्याला ही एक्झरसाईज वाढवायची असते, कारण लंग कॅपॅसिटी वाढवायची आपल्याला. थोडंसं चालणे आहे, एकदम तुम्ही ट्रेडमिल आणि हेवी स्विमिंगला वगैरे जाऊ नका, तर हळूहळू चालणे आहे, घरातल्या घरात बसल्या ठिकाणी प्राणायाम आहे, अशा गोष्टी करू शकता. आणि अशा पद्धतीनं तुमचं फिटनेस वाढेल आणि आणखी जेव्हा दम लागणे कम्प्लिटली बरं होईल आणि तुमचे रिपोर्ट नॉर्मल येतील, त्यानंतर तुम्ही 10-15 दिवसांनी तुम्ही एक्सरसाइज आणि जिम हळूहळू जॉईन करू शकता. नक्कीच. पुढचाही फोन कॉल नांदेडवरून आलाय. कमल किशोर आपल्यासोबत आहेत. तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. तर माझ्या लगीमध्ये म्हणजे वेळी जाते. ओके, वय काय तुमचं? वय सांगा. वेळी जाते. हो, वय सांगा ना तुमचं काय मला. वय सांगा तुमचं वय किती? माझं वय 35. बरं, लग्न झालेलं आहे? 35. लग्न झालेलं आहे का? झालंय म्हणतात लग्न. बरं, ठीक आहे. काही शीघ्रपतन, कमजोरी, लहान लिंग असा काही त्रास आहे का? थोडासा त्रास आहे. त्याच्यामध्ये कसं कधी जर ड्रिंक वगैरे जर घेतलं तर मग थोडा त्रास होतोय. ड्रिंक घेतल्यानंतर काय त्रास होतो? म्हणजे कमी होतं का जास्त होतं? म्हणजे कमी सेक्स कमी होते. अच्छा, सेक्स कमी होतं आणि तुम्हाला हे धातू पण जातो लगेचनं, बरोबर आहे? ठीक आहे, सांगूया तुम्हाला. स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल अशा गोष्टींचे साईड इफेक्ट्स काय? मला बरेच जण मी प्रश्न विचारताना काही जणांना फार उत्साह वाटतो, फार व्यवस्थित एकदम एक्सायटेड वाटतं, पण क्रॉनिक जेव्हा असेल तेव्हा हे साईड इफेक्ट सुरू होतात. का? प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, ब्रेनमधलं हे कॉर्टेक्स इनिबिशन झाल्यानंतर तुमचं कमजोरी, शीघ्रपतन आणि हे अशा प्रकारे लिकेज होणं किंवा दात सिंड्रोम हा होत असतो. याला सेंट्रली ॲक्टिव्ह मेकॅनिझमचे ड्रग्ज आहेत. थोडंसं अल्कोहोल कमी करणे हळूहळू, आणि नंतर ह्यांनी नक्कीच तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, सिरोलॉजिस्टना भेटल्यानंतर त्यांना सल्ला देण्यात येईल. यांना काळजी करायची गरज नाही. नक्की सर. पुढचा फोन कॉल नंदुरबारवरनं आलेला आहे. विजय सोनावणे आपल्यासोबत. सर, तुमचा फोन कनेक्ट झाला, प्रश्न विचारा. विजयजी, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारू शकतात तुम्ही. सर, माझ्या मते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. प्रश्न खूप पेंडिंग आहेत, खूप प्रश्न पेंडिंग आहेत. सर, एक अत्यंत महत्त्वाचा विषय, एक सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करताना पेट्रोलियम जेली किंवा असे काही गोष्टी आहेत ज्या वापरल्या आहेत, त्या वापरल्या गेल्या पाहिजेत. काय तुमचं मत आहे त्याच्यावरती? नक्कीच. म्हणजे एका सिंपल स्वरूपात आपल्या सर्व दर्शकांना सांगतो, पहिल्यांदा हे लुब्रिकंट वापरतात का न वापरतात तेच माहीत नाही. युजली तुम्हाला हे मिनोपॉज झाल्यानंतर म्हणा किंवा बऱ्याचदा ॲक्टिव्हिटी करताना तुम्हाला फ्रिक्शन होत असेल, पेन होत असेल, एन्जॉयमेंट होत नसेल, तर न लाजता ऑफिशियली हे अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर बेस आहेत, बऱ्याचदा त्या ठिकाणी नॅचरल आहेत, इव्हन सिलिकॉन बेस आहेत. अशा प्रकारचे लुब्रिकंट हे वापरायचे असतात. पण हे अशा प्रकारचे व्हॅसलिन, पेट्रोलियम जेली हे इरिटेशन आणि इन्फेक्शन
दोन्ही पार्टनरला स्पेशली फिमेलला करत असल्यामुळे ते वापरायचे नसतात. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन इव्हन वॉटर बेस किंवा ऑइल बेस किंवा सिलिकॉन बेस हे लुब्रिकंट वापरता येतात. हा टॉपिक नक्की आपण डिटेलमध्ये नंतर घेऊया. ओके, नक्की सर. आपल्याला पुढचा फोन कॉल आलाय आणि अत्यंत रिसर्चवाला टॉपिक विचारणारे दादा उबाळे आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. नमस्कार सर. नमस्कार दादा, बोला. निरोगी पुरुषांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टची साईज आणि इतर कोणतीही समस्या आढळून येत नाही. त्यामुळे त्यांचे लैंगिक स्वास्थ्य हे आनंदी असते. ओके. परंतु कोरोना व्हायरस झालेल्या रुग्णांना नंतर बरेच दिवस अनेक शारीरिक समस्या येऊ शकतात असे बोलले जाते. ओके. म्हणून माझा प्रश्न असा आहे की कोरोना व्हायरस मधून बऱ्या झालेल्या पुरुषांना या कोरोना व्हायरसमुळे त्यांचा प्रायव्हेट पार्ट लहान होणे ही समस्या तयार होऊ शकते की नाही, ज्यामुळे त्यांचे लैंगिक स्वास्थ्य हे दुःखमय होऊ शकते, त्याबद्दल सांगा सर. ओके, एक्सलंट. म्हणजे दादा उबाळेंनी आपल्याला नवीन टॉपिक दिला, लिंगाचे विभिन्न आकार. आणि हा स्पेशली आपण घेणार आहोत का? कारण हे जे कन्फ्युजन आहे लोकांमध्ये, फार मोठं कन्फ्युजन की माझी साईज लहान आहे, त्या ठिकाणी मग मी परफॉर्म करू शकत नाही, मला लाज वाटते. आणि स्पेशली सुमितजी तुम्हाला सांगतो, या कोरोनाच्या वातावरणामध्ये काय ही भीती अशी बसलेली ना. मी अगोदर खूप चांगला होतो, खूप चांगला परफॉर्म करायचो, पण ह्या मार्चपासून कोरोना झाल्यापासून असं झालं, कोरोना झाल्यापासून कमजोरी आली, हे झाल्यापासून लिंग देखील लहान झालं. हे सिम्पली प्रॅक्टिकली मी ऐकतोय आणि हे बरोबर कॅच करून विचारलंय. काय होतं माहिती का, बऱ्याचदा इरेक्शन होणं किंवा ताठता येणं म्हणजे त्या ठिकाणी ब्लड फ्लो त्या ठिकाणी गेला पाहिजे, स्पॉन्जी टिश्यूज फेल झाली पाहिजे. नॉर्मली ताठरता आल्यानंतर कुठलंही लिंग हे जर 2.5 इंचापेक्षा छोटा असेल त्याला मायक्रोपेनिस म्हणतो. आणि अशा केसेसला खूप चांगली ट्रीटमेंट आहे. बऱ्याचदा मेडिसिन्स आहेत, हार्मोन्स आहेत, गरज पडलं तर पी-शॉट किंवा पेनाइल इम्प्लांट करून याला एकदम चांगलं करता येतं. ह्याने काळजी करायची गरज नाही, काही गरज नाही सर. आणि मागचा फोन कॉल परत एकदा कनेक्ट झालाय. विजयजी आपल्यासोबत आहेत नंदुरबारवरनं. सर, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन पुन्हा एकदा कनेक्ट झालाय. हा सर, बोला. नमस्कार. नमस्कार सर. बोला. सर नमस्कार. विचारा. तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. हा सर, माझ्या आईला त्रास होतोय. तर ते तोंडाने श्वास घेतात, नाकाने न घेतात, तोंडाने घेतात आणि मधून मधून उचक्या लागतात त्यांना. बर, ठीक आहे. ते 2 दिवसापासून होतंय सर. की एक पहाटे 4 वाजता आणि संध्याकाळी पण एक 3-4 वाजता, असं 2दा झालाय सर. बर, ठीक आहे, काही हरकत नाही. सांगूया तुम्हाला. स्पेशली ह्या वयामध्ये काही कारणामुळे काही रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे का, किंवा बऱ्याचदा गॅस्ट्रायटिसचा प्रॉब्लेम आहे का, किंवा इतर आणखी काही का, यासाठी ENT सर्जन किंवा त्यांनी MD मेडिसिनला दाखवून त्याचं ओपिनियन घ्यावं. नक्कीच त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळून जाईल, ह्यांना काळजी करायची गरज नाही. नक्कीच सर. आणि आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यावा लागतोय. पण मित्रांनो, कोरोना रिलेटेड आज एकंदर जे प्रश्न येतात आणि सरांनाही खूप मोठ्या प्रमाणावर कोरोना रिलेटेड काही प्रश्न आलेले आहेत, त्यापैकी एका महत्त्वाच्या प्रश्नावर उत्तर देणार आहे सर. तो प्रश्न असा आहे की कोरोनातनं बरे झाल्यानंतर अनेकांचे स्नायू आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक वीकनेस येतो आणि त्याचा सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवरती एक परिणाम होताना जाणवतोय. असे प्रश्न सरांना येतात. त्यावरती सर अत्यंत महत्त्वपूर्ण उत्तर देणार आहेत ब्रेकच्या पलीकडे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आता सर आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती उत्तर देणार आहेत, पण त्याआधी सर एक आपण फोन घेऊयात का? चालेल, हरकत नाही. कोल्हापूरवरनं फोन आलेला आहे. सतीशजी आपल्यासोबत आहेत. सतीशजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. विचारा. सर, माझा असा प्रश्न आहे की आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक म्हणजे कोणती ट्रीटमेंट म्हणजे घेतली तर सेक्शुअल लाईफ म्हणजे आयुष्यभर टिकून राहण्यासाठी कोणतं म्हणजे औषध चांगलं असेल त्याच्याबद्दल माहिती होती. बरं, पण तुम्ही मला थोडक्यात सांगा, तुमचं वय काय? माझं 27. बरं, लग्न झालेले? हो. बरं, तुम्हाला काही शीघ्रपतन, कमजोरी, लहान लहान काही सेक्शुअल समस्या काही आहे? सेक्शुअल समस्या आहे, स्टॅमिना राहत नाही, जसे गिर जाते. काय होतं? पाण्यासारखं म्हणजे असं वीर्य बाहेर होतं. वीर्य हे पाण्यासारखं एकदम पातळ आहे, बरोबर आहे. आणि ट्रीटमेंट कुठली चांगली विचारायची आहे. म्हणजे कुठली ट्रीटमेंट घेतली तर म्हणजे तिचा रिझल्ट म्हणजे चांगला येईल. बरोबर, सांगूया तुम्हाला. सुमितजी, या ठिकाणी मी सर्वात महत्त्वाचं सांगतो, हे बघा, तुमच्या बॉडीच्या फिटनेससाठी फक्त एकच गोष्ट कामाला येत नाही. आता हे विचारतात आयुर्वेदिक चांगलं का होमिओपॅथिक चांगलं का ॲलोपॅथिक चांगलं. मी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, जो रिझल्ट देईल तो चांगलं. काय असतं, प्रत्येक पॅथीला लिमिटेशन आहेत.
प्रत्येक ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे बघा, या ठिकाणी मेकॅनिझम काय आहे तुमच्या इरेक्शनचं किंवा हे म्हणतायत वीर्यपात्र होण्याचं, तुम्हाला जोपर्यंत सेंट्रली ब्रेन हा सेन्स ऑर्गन आहे, सेक्स ऑर्गन, म्हणजे इथून तुमची इच्छा झाल्याशिवाय, इथले तुमचे ट्रान्समीटर, न्यूरो ट्रान्समीटर तयार झाल्याशिवाय इच्छा होत नाही. नायट्रिक ऑक्साईड आहे, नंतर वासोडायलेटेशन आहे, नंतर इरेक्शन आहे, नंतर प्रक्रिया आहे आणि सेंट्रल कंट्रोलिंग आहे. अशा केसेसमध्ये काही समजा हार्मोन्स कमी असतील, टेस्टोस्टेरॉन कमी आहे, तर त्याला रिप्लेसमेंट द्यावं लागतं. बऱ्याचदा काही कारणामुळे शीघ्रपतन होत असेल तर सेंट्रल इनिबिशन करावं लागतं, लोकल इनिबिशन करावं लागतं. काही केसेसमध्ये ब्लड सप्लाय बंद झालेला असेल तर अशा वेळेला पी शॉट्स द्यावे लागतात. बरेच पेशंट माझ्याकडे येतात, सर मला आता ह्याचा रिझल्टच आला नाही, मग हे काही बरोबर नाही का? असं नसतं. आपल्या बॉडीमध्येही फॉल्ट असतात. रचना आहे, डायबिटीस आहे, BP आहे. वेसलचाच व्यास गेला तर तिथे कुठलीच गोळी काम करणार नाही, ना कुठल्याच पॅथीची काम करणार नाही. मग आपण कुठल्याही पॅथीला दोष द्यायचा नसतो. डायग्नोसिस निदान करून पुढची स्टेप घ्यायची असते. समजा वेसल बंद आहे, त्या ठिकाणी स्ट्रक्चर डॅमेज झालेला आहे, कारपोरा गेलेले आहेत, पी शॉट्स किंवा सेल्युलर थेरपी करून त्याला डेव्हलप करा, परत मेडिसिन द्या. ठीक आहे, त्याचाही इफेक्ट नाही आला तर मग इम्प्लांट आहे, पेनाइल इम्प्लांट, ज्यामध्ये की डायरेक्ट बायपास करून आपण इम्प्लांट टाकू शकतो. म्हणून एकच सांगेल, त्या गोष्टींनी चांगला रिझल्ट मिळेल आणि जिथे लिमिटेशन येईल त्या ठिकाणी तुम्हाला ती बदलावी लागते आणि नक्कीच ट्रीटमेंट घेतल्याने त्यांना चांगला रिझल्ट येईल. काळजी करायची गरज नाही. यांनी तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजी, शिरोलॉजी, अँड्रॉलॉजिस्टना भेटावं, नक्कीच त्यांना चांगला रिझल्ट मिळून जाईल. नक्की सर. आणि अत्यंत आपण ब्रेकवरती जाण्याचा पहिले एक प्रश्न विचारलेला, जो की कोरोनातनं जे लोक बरी झाले आहेत त्यांना एक स्नायूंचा, मसल्सचा एक वीकनेस जाणवतोय आणि अशा केसमध्ये ऍक्टिव्हिटी करताना त्रास होतोय. तर या केसमध्ये सर काय करायला हवं लवकरात लवकर बरं होण्यासाठी, काय सांगाल? स्पेशली कुठलाही आजार असतो तुम्हाला असताना सेंट्रल इनिबिशन, हार्मोन हा तुमचा सॉफ्टवेअर आहे. बॉडी हार्डवेअर जर म्हटलं तर जोपर्यंत हार्मोन ऍक्टिव्हेट होत नाहीत तोपर्यंत तुम्ही ती क्रिया करू शकत नाहीत. स्पेशली ह्या कोरोना केसेसमध्ये ऑक्सिजन लेवल डाऊन झाल्यामुळं आणि विशेषली प्रोटीन लॉस होत असल्यामुळे तुमचं मसल मास डाऊन होतो, वीकनेस येतो. मग अशा केसमध्ये तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकाल का? नाही. पण रिकवर झाल्यानंतर कसं रिकवर व्हायचं? प्रोटीन सप्लिमेंटेशन, भले व्हेज असो, नॉनव्हेज असो, डाळी आहेत, प्रथिने आहेत, समजा अंडी आहेत, काही बाकी तुम्हाला जो आवडेल तो प्रोटीनयुक्त आहार जो घेतला तर नक्कीच तुम्ही त्याला बिल्ड करू शकता. हळूहळू व्यायाम करणे आणि अशा पद्धतीने एकदा काही फिटनेस आलं, ह्या तुमच्या पायाच्या मसल्स आहेत, पेल्विक आहेत, चेस्ट मसल आहेत, हे सर्वांचा भरतो तर तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने यातनं रिकवर होऊ शकता प्रोटीन डाएट आणि एक्सरसाइजमुळं, आणि लवकर तुम्ही सेक्शुअली फिट होऊ शकता. काही गरज असेल आणखी काही ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, इतर काही कारणं असेल तर तज्ज्ञांना भेटून तुम्ही नक्कीच इलाज करू शकता. कसल्याही प्रकारचे डिप्रेशन न बाळगता तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह होऊ शकता. तज्ज्ञांना भेटा, नक्कीच यातनं बरे व्हाल. नक्की सर. सर खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतलोय आणि क्विजकडे जातोय. हो, आणि आपला फेवरेट सेगमेंट आहे सर तो क्विज कॉन्टेस्ट, त्याच्याकडे आणि तोही फार महत्त्वाचा आहे. आमचे मागच्या वेळेसचे विजेते सुशांत देशमुख आपल्या नाशिकच्या आपल्या सेंटरला आले, पुस्तक घेतलं, प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं आणि इतर त्यांच्या मित्रांना देखील हा आपला सुखी जीवनाचा मंत्र हा नेहमीसाठी पाहण्यासाठी ते त्याला प्रवृत्त करत असतात. आणि अशाच पद्धतीने आणखी यात सहभाग घ्यायचा असेल तर चिठ्ठी काढूयात, बघू कोण विनर आहे आणि आता आपण कुठल्या जिल्ह्यात जातो, कुठं जातो, आणि सर्वांना उत्सुकता आहे भेटण्याची आणि पुस्तकाने आपले गिफ्ट्स घेणे. मग 2-2 चिठ्ठ्या येत आहेत बरं का, काय हरकत नाही, आपण दोन्ही डिक्लेअर करू शकतो, पण एकच ग्राह्य धरलं नाही. चालेल, आपण आता कुठे गेलो पाहूया. आपण आलो आता पुण्यामध्ये. ओके. संदीप रासकर अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे यांनी मागच्या प्रश्नाचं. त्यांचं मनापासून अभिनंदन. सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करताना कुठले लुब्रिकंट वापरावे आणि ती कशी वापरावीत, कोणतं उत्तर आहे तर महत्त्वाचं सॅनिटायझर. सध्या हे इन्फेक्शनचा पिरियड आहे, कोरोनाच्या पिरियडमध्ये कसं वापरावं किंवा वापरावं का न वापरावं हेही माहीत नाही. स्पेशली हात स्वच्छ करून दोन्ही पार्टनरनी, ऑइल बेस आहेत, सिलिकॉन बेस आहेत, वॉटर बेस आहेत, जे काही ॲडवाईस केलेलं आहे तुम्हाला तज्ज्ञांनी ते वापरल्यानंतर अतिशय चांगल्या रीतीने तुम्ही त्याचं एन्जॉयमेंट घेऊ शकता. आणि असाच उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. काय सर प्रश्न? मसल विकनेस. या कोरोनाच्या पिरियडमध्ये प्रोटीन लॉसमुळं, आजारामुळं, भीतीमुळं तुम्ही फार वीक झालेले आहात. मसल डेव्हलपमेंट करायच्यात, सेक्शुअली फिट व्हायचं आहे, कामासाठी ॲक्टिव्ह व्हायचं आहे, आणि अशा कंडिशनमध्ये मग काय करावं? शो मिस झाला असेल तर साम TV सुखी जीवनाचा मंत्र एवढं जरी टाईप केलं तर तुम्हाला हा शो मिळून जाईल. मग मिळाल्यानंतर हा पहा तुम्ही पूर्णपणे, व्हॉट्सअप करा, मेसेज करा, ईमेल करा, या कार्यक्रमात सहभागी व्हा. आपल्या पर्सनल समस्या घेऊन डिप्रेस होऊ नका. कुठलीही समस्या असो, सेक्शुअल रिलेटेड असो, इन्फर्टिलिटी असो किंवा
इतर काही असेल हा डायसच आम्ही बनवलेला आहे. सुमितजी आपण दोघं या ठिकाणी बसलेला असतो आणि नक्कीच त्यांच्या शंकाचं समाधान करत जाऊ. कुठल्याही काळजी करायची गरज गरज नाही. नाही. Yes, महत्वाचं. नक्कीच. सर एक जाता जाता एक शेवटचं फक्त आपण SMS बद्दल कायम तुम्ही सांगतात त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी ऍड केल्या. त्या प्रेक्षकांना सांगाल sir? म्हणजे SMS म्हणजे सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, आता आलं स्टीम ओके आणि गार्गल्स. का महत्वाचं आहे कारण हा कोरोनाचा पॅन्डेमिक खूप दिवस राहणार आहे. घाबरून उपयोग नाही आणि घाबरून इतर आजारांना आमंत्रण देणंही उपयोगी नाही कारण आपण ह्या कोरोना बाकी सर्व आजार विसरत चाललेलो आहोत. स्पेशली या स्टीममुळे आमचे सायनसेस फ्रंटल आहेत, मॅक्झिलरी आहेत, त्यात बसलेले जे काही व्हायरसेस आहेत ते त्या ठिकाणी नष्ट होतात आणि गार्गल्समुळे स्पेशली गळ्यामध्ये जे जे व्हायरसेस आहेत कारण टॉन्सिलवर ते ले करतात त्यांचे एग्ज आणि तिथून हॅच होऊन ते लंग्समध्ये जातात आणि मग कन्सॉल्टेशन आणि हे निमोनिया वगैरे होत असतं. तर एकच सांगेन SMS परत S आणि गार्गल्स हे महत्त्वाचं आहे ज्यामुळे की तुम्ही अतिशय तंदुरुस्त राहाल आणि सेक्शुअली, मेंटली, फिजिकली लवकर फिट व्हाल. नक्की सर. सर वेळेची थोडी मर्यादा आहे म्हणून आज आपल्याला इथेच थांबायला लागतं. पण मित्रांनो ठाण्यामध्ये सरांचं नवीन सेंटर सुरू झालं आहे त्यामुळे जर का तुम्ही मुंबईतनं ठाण्यात जाऊ शकत असाल, ठाण्यामध्ये असाल, नवी मुंबईमध्ये असाल तर ठाण्यामध्ये सरांचं आता तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकणार आहे. दरम्यान पुढच्या शुक्रवारी सर आपल्यासोबत कार्यक्रमामध्ये असेच असणार आहेत. तुम्ही फोनवरती त्यांना प्रश्न विचारू शकणार आहेत. तोपर्यंत नमस्कार.